आपण आता सुरुवात करणार आहोत वेक्टर नंतरचं चॅप्टर ज्याचं नाव आहे लाईन अँड प्लेन। त्यामध्ये सुरुवात करणार आहोत आपण पहिल्या पॉईंटला जे आहे लाईन। पण या लाईनला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की यापूर्वी 11th स्टँडर्डमध्ये असताना आपण एक स्ट्रेट लाईन नावाचं चॅप्टर पाहिलेलं आहे आणि ते जे स्ट्रेट लाईन होतं त्याचा स्टडी आपण केलेला आहे। ते चॅप्टर फक्त 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये होतं 2D, ज्यामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस होते आणि लाईनच्या इक्वेशनमध्ये फक्त 2 व्हेरिएबल येत होते एक्स आणि वाय। तर ते स्ट्रेट लाईन पूर्ण वेगळं आहे। आता आपण लाईन पाहणार आहोत आणि ही लाईन 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आहे। तर चला सुरुवात करू आपण लाईनला। आपण या लाईनला सुरुवात करणार आहोत आणि ही जी लाईन आहे ती 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आहे। इथे मी 3 ॲक्सिस काढले। यापूर्वीचं जे स्ट्रेट लाईन आपण पाहिलं होतं ते फक्त 2 ॲक्सिसमध्ये होतं। आता 3 ॲक्सिस आहेत एक्स वाय झेड आणि स्पेसमध्ये ही एक लाईन काढलेली आहे। तर आपल्याला आता या लाईनचा स्टडी करायचा आहे। यापूर्वी जेव्हा आपण फक्त हे असे 2 ॲक्सिस काढत होतो एक्स आणि वाय, आणि या एक्स वाय प्लेनमध्ये जी लाईन असेल त्या लाईनचं इक्वेशन या टाईपमध्ये होतं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 असे या लाईनचं इक्वेशन होतं। पण आता इथे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये या लाईनचा बिलकुलही विचार करायचा नाही। आता हे सर्व वेगळं आहे। इथे एक्स वाय झेड 3 ॲक्सिस आहेत आणि स्पेसमध्ये एक लाईन आहे। तुम्हाला पहिला जो पॉईंट आहे तो इक्वेशन ऑफ लाईन आहे की या लाईनचे इक्वेशन्स कसे काढायचे, आणि हे इक्वेशन या लाईनला म्हणजे एका लाईनला 2 टाईपचे इक्वेशन असतात। म्हणजे लाईन जरी एक असली तरी त्या लाईनचे इक्वेशन आपण 2 टाईपमध्ये लिहू शकतो। ते 2 टाईप कोणते आहे तर समजून घ्या। स्पेसमध्ये जी लाईन मी काढलेली आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये जी लाईन एल मी काढलेली आहे, या टाईपच्या लाईनला 2 प्रकारचे इक्वेशन असतात। त्यापैकी एका टाईपचं जे इक्वेशन आहे त्याला म्हटलं जातं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन। वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय म्हणतात त्याला, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन। आणि दुसरं जे इक्वेशन आहे त्याच लाईनचं त्याला म्हणतात कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन। एका लाईनला 2 टाईपचे इक्वेशन असतात, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन। वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन किंवा कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन कसे फाइंड करायचं ते त्या लाईनच्या इन्फॉर्मेशनवर डिपेंड राहते की तुम्हाला त्या लाईनबद्दल कुठली इन्फॉर्मेशन्स माहिती आहे। जसं या लाईनच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या लाईनचं इक्वेशन जर काढायचं असेल तर ते इक्वेशन काढण्यासाठी त्या 6 पैकी कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे गिवन इन्फॉर्मेशनवर डिपेंड राहते। जसं लाईनचा तुम्हाला स्लोप माहिती आहे आणि लाईनवरचा पॉईंट माहिती आहे, तर आपण इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत स्लोप पॉईंट फॉर्म। लाईनवरचे 2 पॉईंट तुम्हाला माहिती असतील, इक्वेशन ऑफ लाईन काढायचं आहे तर आपण फॉर्म्युला यूज करणार 2 पॉईंट फॉर्म। अशाच प्रकारे इथे जी लाईन दिलेली असते ना, या लाईनबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण आता या लाईनचे इक्वेशन्स फाइंड करणार आहोत। फक्त एक लक्षात ठेवा, 3D जॉमेट्री आहे आणि या 3D जॉमेट्रीमध्ये ही लाईन आहे आणि या लाईनला 2 प्रकारचे इक्वेशन असतात, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन। किती प्रकारचे इक्वेशन राहतात, 2 टाईपचे, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन। सध्या फक्त नावा लक्षात ठेवा, हळूहळू तुमच्या लक्षात येईल की वेक्टर इक्वेशन काय असतं, कार्टेशियन इक्वेशन काय असतं। आणि मग हे जे वेक्टर इक्वेशन आहे ना त्याला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण, आणि कार्टेशियन इक्वेशन जे आहे त्याला आपण वेक्टर इक्वेशनमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो। फक्त एवढं लक्षात ठेवा, 3D जॉमेट्रीमध्ये जी लाईन आहे त्या लाईनला
दोन प्रकारचे इक्वेशन असतात. एक आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि दुसरं येतं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. आणि हे इक्वेशन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला त्या लाईनबद्दल काही इन्फॉर्मेशन गिवन असायला पाहिजे, तरच आपण लाईनचे इक्वेशन्स काढू शकतो. मग आता आपण जो फॉर्म्युला पाहणार आहोत वेक्टर इक्वेशनचा आणि कार्टेशियन इक्वेशनचा, त्यासाठी त्या लाईनबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली असेल. त्यामध्ये ही जी लाईन आहे ही एका गिवन पॉईंटमधून पास होत आहे, गिवन पॉईंटमधून पास होत आहे आणि ती कोणत्या तरी एका लाईनला पॅरलल आहे अशी इन्फॉर्मेशन जर दिली असेल, म्हणजे जर 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आपण वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पाहणार आहोत, तो पहिला जो पॉइंट येतोय तो असा आहे इक्वेशन ऑफ लाईन passing through a given point, equation of line passing through given point and parallel to given line, parallel to given line. जर आपल्याला आता लाईनचं वेक्टर इक्वेशन पण काढायचं आहे आणि लाईनचं कार्टेशियन इक्वेशन पण काढायचं आहे, पण यासाठी इन्फॉर्मेशन्स काय दिली की जे लाईन आहे त्या लाईनवरचा एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे आणि ती लाईन ज्या लाईनला पॅरलल आहे, ज्या लाईनला पॅरलल आहे ती लाईन जर दिलेली असेल तर अशा वेळेस त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन कसं काढायचं आणि कार्टेशियन इक्वेशन कसं काढायचं. तर सुरुवातीला आपण यामधला पहिला पॉईंट पाहणार आहोत आणि तो आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. तर लक्षात द्या, नंबर 1 वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. मी इथे हे 3 ॲक्सिस काढले, एक्स वाय झेड. एक्स वाय झेड हा आहे ओरिजिन आणि स्पेसमध्ये ही एक लाईन आहे यल. आपल्याला या लाईन यलचं काय काढायचं आहे वेक्टर इक्वेशन, पण केव्हा तर गिवन कंडिशन काय बघा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट. म्हणजे या लाईनवर कुठेतरी एक पॉईंट आहे जो गिवन आहे, ज्याला मी ए ने डिनोट केलं आणि या पॉईंटचा पोझिशन वेक्टर काय घेतला ए कोण आहे गिवन पॉईंट ऑन द लाईन, त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे वेक्टर ए. तर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन passing through a म्हणजे झाला गिवन पॉइंट अँड पॅरलल टू गिवन लाईन अँड त्या लाईन एल ला एक पॅरलल वेक्टर मी इथे काढला ज्याला मी वेक्टर बी ने डिनोट केलाय. वेक्टर बी इज पॅरलल टू लाईन एल, वेक्टर बी इज पॅरलल टू लाईन एल अँड पॅरलल टू वेक्टर बी इज. जेव्हा एखादी लाईन एका पॉईंटमधून पास होत आहे, ज्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर तुम्हाला माहिती आहे आणि ती लाईन जेव्हा एका वेक्टरला पॅरलल असेल, अशा वेळेस तुम्हाला या लाईनचं कोणतं इक्वेशन काढायचं आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं आहे. आणि हे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय राहतं, त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन राहतंय वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इंटू वेक्टर बी. इथेच ही लाईन मी काढलेली आहे, ज्या लाईनची इन्फॉर्मेशन मी आता रेड कलरने इथे शो करतोय. हा रेड कलरने जो पॉईंट दाखवलेला आहे तो गिवन आहे, जे लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए आहे आणि हा वेक्टर बी गिवन आहे. दिस लाईन इज पॅरलल टू वेक्टर बी. देन वेक्टर फॉर्ममध्ये या लाईनचं इक्वेशन काय राहतं, तर वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. हे इक्वेशन तुम्हाला लर्न करायचं आहे. या इक्वेशनचं नाव आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन
वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय आहे इज वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इंटू वेक्टर बी. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इंटू वेक्टर बी. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इंटू वेक्टर बी. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. पण केव्हा? व्हेन लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट ए अँड पॅरलल टू वेक्टर बी. मग आता हे इक्वेशन आलं कसं? आपण याचा प्रूफ पाहणार आहोत. हे इक्वेशन आपल्याला कसं मिळालं? हे इक्वेशन कसं मिळालं त्याकडे लक्ष द्या. लाईन या बी ला पॅरलल आहे, ठीक आहे. लाईनवरचा एक पॉइंट दिलेला आहे ए. मी काय करतोय, याच लाईनवरचा आणखी एक पॉइंट घेतोय जो एच्या पेक्षा वेगळा असेल, अदर दॅन ए. तर मी या लाईनवर एक पॉइंट घेतला आहे ज्याला मी पी नाव दिलं आणि या पॉइंट पीचं पोझिशन वेक्टर स्मॉल वेक्टर पी घ्यायला पाहिजे. पण आता लाईन आणि प्लेन पासून पॉइंट पीचं पोझिशन वेक्टर स्मॉल पी वेक्टरच्या ऐवजी स्मॉल वेक्टर आर घेतलेला आहे. पॉइंट पी हा एनी पॉइंट कुठे घेऊ शकतो मी, कोणत्याही बाजूला पॉइंट पी घेतलेला आहे. पॉइंट पी इज द एनी पॉइंट ऑन द लाईन अदर दॅन ए अँड पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी इज वेक्टर आर. ए पॉइंटचं पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओ हा झाला स्मॉल वेक्टर आहे. याला आणि याला जर मी जॉईन केलं तर हा झाला स्मॉल वेक्टर आर. पी काय आहे? पॉइंट कोणता? एनी पॉइंट ऑन द लाईन. त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे? आर. तर मी इथं सुरुवात काय करतोय पहा, लेट पॉइंट पी विथ पोझिशन वेक्टर आर बी एनी पॉइंट ऑन लाईन अदर दॅन A. Other than A. P be the any point on line other than A and vector R is the position vector of point P. आता डायग्राम कडे लक्ष द्या. हे इक्वेशन मिळवणं खूप सोपी आहे आणि हे इक्वेशन पुन्हा एकदा रिपीट करतोय. कोणतं इक्वेशन आहे? वेक्टर इक्वेशन. केव्हा? जेव्हा लाईन एका पॉइंट मधून पास होत असेल आणि वेक्टरला पॅरलल असेल. ही इन्फॉर्मेशन आहे. आता हे डायग्राम तुमच्या समोर काढलेली आहे. हे इक्वेशन वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी कसं मिळणार? खूप सिंपल आहे. आता या डायग्रामकडे तुम्ही लक्ष द्या. हा कोण आहे? वेक्टर बी. हा पॉइंट ए लाईनवर आहे, पॉइंट पी लाईनवर आहे. जर मी ए आणि पी हा एक वेक्टर घेतला ए पी, ए पासून पी पर्यंत याची डायरेक्शन घेतली तर मला एक नवीन वेक्टर मिळाला ए पी वेक्टर. हा वेक्टर ए पी आणि वेक्टर बी एकमेकांना पॅरलल आहेत. लाईन एल आणि वेक्टर बी हे एकमेकांना पॅरलल होते. त्यामुळे वेक्टर ए पी आणि वेक्टर बी हे सुद्धा एकमेकांना पॅरलल राहणार आहे. मग मी इथे लिहितोय सिन्स वेक्टर ए पी इज पॅरलल टू वेक्टर बी. आता वेक्टर ए पी आणि वेक्टर बी जर पॅरलल असतील तर याचा अर्थ हे कोलिनियर आहेत. पॅरलल म्हणजे कोलिनियर. देअरफॉर वेक्टर ए पी अँड वेक्टर बी आर कोलिनियर वेक्टर्स. कोणते वेक्टर्स आहेत? कोलिनियर वेक्टर्स आहेत. ए पी वेक्टर इज पॅरलल टू वेक्टर बी. देअरफॉर वेक्टर ए पी अँड वेक्टर बी आर कोलिनियर वेक्टर. आणि तुम्हाला माहिती असेल कोलिनियरची कंडिशन, इफ टू वेक्टर्स ए अँड बी आर कोलिनियर देन वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. आठवत असेल तुम्हाला. तर इथे हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत तर एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल राहणार. तर मी याला लिहितोय वेक्टर ए पी इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. तर इथे मला कुठला तरी स्केलर घ्यायचा आहे. तो स्केलर मी लॅम्बडा घेतला वेक्टर बी आणि पुढे लिहितोय वेअर लॅम्बडा इज स्केलर. लॅम्बडा कोण आहे? स्केलर आहे. वेक्टर ए पी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू वेक्टर बी. आता यांचं पोझिशन वेक्टर लिहा. पोझिशन वेक्टर तर ए पीचा पोझिशन वेक्टर येतोय वेक्टर ओ पी मायनस वेक्टर ओ ए इज इक्वल टू लॅम्बडा वेक्टर बी. टर्मिनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मधून इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस केला. वेक्टर ओ पी कोण आहे? वेक्टर ओ पी आहे वेक्टर आर मायनस वेक्टर ओ ए कोण आहे? वेक्टर ए.
इज इक्वल टू लॅमडा वेक्टर बी. आणि आता वेक्टर ए ची जर आपण साईड चेंज केली तर आपल्याला एक नवीन इक्वेशन असं भेटतं. ते इक्वेशन आहे वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅमडा वेक्टर बी. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन is vector r is equal to vector a plus lambda vector b. Vector r is equal to vector a plus lambda vector b. हे इक्वेशन लर्न करायचं आहे तुम्हाला. आणि कोणत्या वेळेस आहे, कोणती इन्फॉर्मेशन दिलेली होती, तर या लाईनवरचा एक पॉईंट गिवन होता आणि ती लाईन एका वेक्टरला पॅरलल होती. आता जे इक्वेशन इथे मिळालंय ना, हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन. This equation is called vector equation of line. This equation is called vector equation. किंवा ह्याला आणखी एक दुसरं नाव सुद्धा आहे पॅरामेट्रिक इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे हे पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये आहे, वेअर लॅम्बडा इज कॉल्ड पॅरामीटर. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू जसजशी चेंज होते ना तसतसे आर पॉईंट जो आहे किंवा पी पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा चेंज होत राहतात. इथे जे इक्वेशन मिळालेलं आहे ते लाईनचं वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन आहे. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की यामध्ये वेक्टर ए कोण आहे, वेक्टर बी कोण आहे आणि वेक्टर आर कोण आहे, लॅम्बडा कोण आहे. फॉर्म्युला आपण लर्न करतो, रट्टा मारतो आपण. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. आपल्याला माहिती आहे वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. पण यामध्ये आर कोण आहे, यामध्ये वेक्टर ए कोण आहे, यामध्ये लॅम्बडा कोण आहे, यामध्ये वेक्टर बी कोण आहे, तेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते या इक्वेशन्समध्ये कोण काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. या इक्वेशनमध्ये वेक्टर बी कोण आहे, वेक्टर बी इज द वेक्टर पॅरलल टू द लाइन. वेक्टर बी इज द वेक्टर पॅरलल टू द लाइन. लॅम्बडा कोण आहे, स्केलर. वेक्टर ए काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट, पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पॉइंट ऑन द लाइन. आणि वेक्टर आर कोण आहे, तर आर इज द पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन द लाइन. आर कोणाचं पोझिशन वेक्टर होता, पी चा. पी कोण आहे, एनी पॉइंट ऑन द लाइन, एनी पॉइंट ऑन द लाइन. वेक्टर इक्वेशन मध्ये वेक्टर आर जो आहे तो पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट, ए कोण आहे पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पॉइंट, बी कोण आहे वेक्टर पॅरलल टू द लाइन, अँड लॅम्बडा इज कॉल्ड स्केलर. इथे लॅम्बडा जो आहे तो स्केलर आहे. तर अशा प्रकारे इथे जेव्हा आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली होती पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर, अशा वेळेस त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. खूप सिंपल आहे, इक्वेशन फक्त लर्न करायचं. आता अशा वेळेस जर कार्टेशियन इक्वेशन काढायला सांगितलं तर हे कार्टेशियन इक्वेशन कसं फाइंड करायचं हे लिहून घ्यायचं सर्वांनी. आणि आता आपण सेकंड नंबर पाहणार आहोत, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. तर तिथे काय इन्फॉर्मेशन दिलेली असेल पहा. सेकंड नंबर याच टाइपची इन्फॉर्मेशन आहे ती. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. बघा हे तीन ॲक्सिस आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. ही एक लाईन आहे एल. आणि आता या लाईनचं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे. तर इथे इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, आपल्याला इक्वेशन ऑफ लाइन पार्ट फाइंड करतोय आपण. गिवन पॉइंट म्हणजे या लाईनवर एक पॉइंट गिवन असेल त्याला मी ए नाव दिलं. आणि आता ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर नाही तर मी याचे कोऑर्डिनेट घेतोय x1 y1 z1. तीन कोऑर्डिनेट्स घेतले ए पॉइंटचे. ए कोण आहे, गिवन पॉइंट ऑन द लाइन. आणि या लाईनचं तुम्हाला डायरेक्शन रेशो दिलेले असतील. काय दिलेले असतील, डायरेक्शन रेशो ए बी सी. जेव्हा तुम्हाला लाईनवरच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील
आणि त्या लाईनचे किंवा त्याला पॅरलल असलेल्या लाईनचे डायरेक्शन रेशो माहिती असतील ABC, अशा वेळेस या लाईनचं इक्वेशन फाइंड करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो असा येतो x - x1 अपॉन a इज इक्वल टू y - y1 अपॉन b इज इक्वल टू z - z1 अपॉन c. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन x - x1 upon a is equal to y - y1 upon b is equal to z - z1 upon c. आणि हा फॉर्म्युला केव्हाचा आहे? when line passing through a given point and parallel to a given line. अशा वेळेस कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन फाइंड करण्याचा फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला येतो कसा तेही खूप सिंपल आहे. लक्षात घ्या या लाईनचे डायरेक्शन रेशोज कोण आहेत? ABC आहेत. या लाईनवर आणखी एक पॉइंट घेतला P, त्या पॉइंट P चा पोझिशन वेक्टर घेतला R, हा कोण आहे? A चा पोझिशन वेक्टर A जे आपल्याला कसा लिहिता येईल पहा. A पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1. हा पॉइंट P आहे. या पॉइंट P चे कोऑर्डिनेट आता कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे तर पोझिशन वेक्टर घेणार नाही. पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपण घेऊ x y z. Let point P x, y, z be any point on line. ह्या लाईनवरचा कोणताही एक पॉइंट आहे त्यावरून तुम्ही या लाईनचे डायरेक्शन रेशोज काढू शकता. कारण या लाईनवरचे दोन पॉइंट तुम्हाला माहिती आहेत तर तुम्ही या लाईनचे डायरेक्शन रेशोज काढू शकता. देअरफॉर डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर. डायरेक्शन रेशो कसे काढायचं आहे हे आधी झालं आहे आपलं. जेव्हा लाईनवरचे दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती असतील तर त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काढताना आपण काय करतो की x2 - x1 हा पहिला, y2 - y1 दुसरा आणि z2 - z1 तिसरा. इथे तसंच आहे. P चे कोऑर्डिनेट माहिती आहेत, A चे कोऑर्डिनेट माहिती आहेत. या लाईन L चे डायरेक्शन रेशोज फाइंड करताना आपण असं लिहिणार डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर x - x1 पहिला, x मधून x1 मायनस करा, दुसरा आहे तो y - y1 आणि तिसरा आहे तो z - z1. हे झालं डायरेक्शन रेशोज. पण आपल्याला त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत ABC म्हणून मी खाली लिहितोय बट डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर A, B, C. आपण काढलेले डायरेक्शन रेशो हे आहेत, त्यांनी दिलेले डायरेक्शन रेशोज हे आहेत. मग आता हे डायरेक्शन रेशोज आणि हे डायरेक्शन रेशोज एकमेकांना प्रपोर्शनल राहतील. कशा राहणार आहे? प्रपोर्शनल राहणार आहे. म्हणून यांचं प्रपोर्शन आपण आता इथे लिहिणार आहोत. तर पहिला कोण होता? x - x1. याच्या अपॉन मध्ये लिहायचे A इज इक्वल टू दुसरा कोण आहे y - y1 अपॉन मध्ये काय येणार B. तिसरा कोण आहे z - z1 अपॉन मध्ये काय येणार आहे C. तर आपल्याला या लाईनचं एक इक्वेशन मिळालं. आता जे इक्वेशन मिळालेलं आहे याला म्हणतात कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. कोणतं इक्वेशन आहे? कार्टेशियन इक्वेशन. म्हणजे लाईन तीच होती जी पहिली होती, सेम इन्फॉर्मेशन दिली होती. आता एक इक्वेशन झालं आहे वेक्टर इक्वेशन, दुसरं इक्वेशन झालेलं आहे कार्टेशियन इक्वेशन. जेव्हा आपल्याला फाइंड करायला सांगतात फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, मग कार्टेशियन विचारलं तर कार्टेशियनवाला फॉर्म्युला यूज करायचा. वेक्टर इक्वेशन विचारलं तर वेक्टर इक्वेशनवाला जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. पण आधी बघायचं की आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. इथे जी इन्फॉर्मेशन दिली होती त्यामध्ये लाईनवरचा फक्त एक पॉईंट गिवन होता, गिवन पॉईंट, आणि ती लाईन एका गिवन लाईनला पॅरलल होती. आता तुम्ही म्हणाल यामध्ये कुठे लाईन पॅरलल आहे? तर इथे तुम्हाला लाईनचे डायरेक्शन रेशोज दिले आहेत ना, ABC दिलेले आहेत. म्हणजेच या लाईनला पॅरलल असलेला एक वेक्टर इथे आहे ज्याला तुम्ही AI + BJ + CK असं लिहू शकता. हे कोण आहे? डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशोज म्हणजे कोइफिशियंट. कोणाचे? IJK चे कोइफिशियंट्स. IJK चे कोइफिशियंट्स यांचे डायरेक्शन रेशोज आहे. दोन फॉर्म्युले झाले, वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन्स. पण हे जेव्हा आपल्याला लाईन एकाच पॉईंटमधून पास होत असेल, एका सिंगल पॉईंटमधून पास होत असेल आणि ती कोणत्या तरी एका लाईनला कशी असेल पॅरलल, तेव्हाचे हे दोन इक्वेशन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुन्हा
एकदा आपण लाईनचे इक्वेशन्स फाइंड करणार आहोत, पण इथे लाईनचे जे इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये थोडासा बदल केला आहे. आता आपल्याला लाईन ही 2 पॉईंटमधून पास होणारी दिलेली असेल. इक्वेशन ऑफ लाईन आपण फाइंड करतोय पासिंग थ्रू 2 गिव्हन पॉइंट्स. 2 पॉइंट्समधून जेव्हा लाईन पास होत आहे अशा वेळेस त्या लाईनचं इक्वेशन काय राहत आहे हे लक्षात द्या. पहिले आपण या लाईनचं वेक्टर इक्वेशन काढणार आहोत. इथे एक लाईन पास होत आहे स्पेसमधून. स्पेसमध्ये लाईन आहे एल आणि आता या लाईनवरचे 2 पॉइंट्स आपल्याला गिव्हन आहेत. एक पॉइंट ए आहे ज्याचा पोझिशन वेक्टर आहे वेक्टर ए, आणि आता याला पॅरलल वेक्टर दिला नाही या लाईनवर. आणखी एक पॉइंट बी आहे ज्याचा पोझिशन वेक्टर आहे वेक्टर बी. पोझिशन वेक्टर आहे वेक्टर बी. लाईनवर 2 पॉइंट दिलेले आहेत 2 गिव्हन पॉइंट्स, आणि मग या दोन्ही पॉइंटचं तुम्हाला पोझिशन वेक्टर माहिती असतील. त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन राहणार आहे वेक्टर आर इज इक्वल टू, वेक्टर इक्वेशन ऑफ दिस लाइन इज वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लैम्डा इन ब्रैकेट वेक्टर बी माइनस ए. लैम्डा in bracket vector b minus vector a. This is the vector equation of line when given line passing through a point a and b. 2 पॉइंट मधून जेव्हा लाईन पास होते अशा वेळेस त्या लाईनचं वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन हे राहतं. त्या दोन्ही पॉइंटचे आपल्याला पोझिशन वेक्टर्स दिलेले होते. आणि आता हे खूप सोपी आहे. आधीचं जे इक्वेशन होतं ना ते होतं वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्डा वेक्टर बी आहे. आता तुम्हाला जर विचारलं की ही जी लाईन एल आहे ती कुणाला पॅरलल आहे, तर ती लाईन स्वतः ए बीला पॅरलल आहे. म्हणून तुम्ही इथे हा बी वेक्टर काढून याच्या जागेवर वेक्टर ए बी असं लिहू शकता. वेक्टर बी काय होता, वेक्टर बी इज द पोझिशन पॅरलल टू द लाईन. इथे लाईनला पॅरलल वेक्टर कोण आहे, लाईनला पॅरलल वेक्टर ए बी आहे, म्हणून बीच्या जागेवर मी ए बी लिहिलंय. आणि हा ए बीचा पोझिशन वेक्टर काय येणार, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्डा इन ब्रॅकेट वेक्टर बी मायनस वेक्टर ए. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्डा इन ब्रॅकेट वेक्टर बी मायनस वेक्टर ए. ते झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन जेव्हा लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स असेल. म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये इक्वेशन मी लिहितोय वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्डा इन ब्रॅकेट वेक्टर बी मायनस वेक्टर ए. मग अशाच प्रकारे जर आता या 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील तर अशा वेळेस त्या लाईनचं इक्वेशन काय राहणार आहे, तर ते हे इक्वेशन्स फाइंड करणं खूप सोपी आहे. ए पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे x1 y1 z1. बी पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2. गिवन 2 पॉइंट्स आहेत लाईनवरचे, त्यांचे कोऑर्डिनेट दिले. आपल्याला आता या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे कार्टेशियन मध्ये. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन काय राहणार आहे, तर या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आहे x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 आणि z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. This is the Cartesian equation of line when the line passing through 2 points A and B. 2 पॉइंट मधून पास होत असेल त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. हा आला कसा, त्याच्या आधी आपण कार्टेशियन इक्वेशनचा एक फॉर्म्युला पाहिला होता x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. हा फॉर्म्युला पाहिला होता. काय केलं आपण, त्यामध्ये जे डिनॉमिनेटरमध्ये ए बी सी होते हे 3 नंबर या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. मग इथे डायरेक्शन रेशोज काय येणार, त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज येणार आहेत. पहिला x2 मायनस x1,
म्हणजे ही कुणाची व्हॅल्यू झाली ए ची, दुसरा y2 मायनस y1 कुणाची व्हॅल्यू झाली बी ची, तिसरा सी ची व्हॅल्यू होणार z2 मायनस z1. या तीन व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये ए बी सी च्या जागेवर जर ठेवल्या तर आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन मिळणार आहे. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. तर आपण सुरुवात केलेली आहे लाईनला. या लाईनमध्ये पाहिलं आहे की दोन टाईपचे इक्वेशन असतात लाईनला, वेक्टर आणि कार्टेशियन. मग आपण वेक्टर इक्वेशन दोन पाहिले आणि कार्टेशियन इक्वेशन सुद्धा दोन पाहिलेले आहेत. म्हणजे टोटल तुमच्याकडे आता इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्याचे 4 फॉर्म्युले झालेले आहेत. किती फॉर्म्युले आहेत? 4. कोणते? ते फॉर्म्युले मी एकदा इथे बोर्डवर पुन्हा लिहितोय. हे इक्वेशन्स फक्त तुम्ही लर्न करा या व्हिडिओमध्ये. एक इक्वेशन आपण पाहिलेलं आहे, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. दुसरं पाहिलं वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट वेक्टर बी मायनस ए. हे दोन इक्वेशन कोणते इक्वेशन आहेत? वेक्टर इक्वेशन. आणि कार्टेशियन इक्वेशन हे आपण दोन पाहिले. त्यापैकी पहिलं जे होतं ते असं होतं x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन सी. हे पहिलं. आणि दुसरं पाहिलं होतं x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. तुम्ही आता या व्हिडिओमधले फक्त हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवा. यांचे नाव पण लक्षात ठेवा. वेक्टर इक्वेशन 1 2, कार्टेशियन इक्वेशन 1 2, हे 1 हे 2, हे 1 आणि हे 2. वेक्टर इक्वेशन लाईनला किती इक्वेशन असतात काय? आतापर्यंत जेवढा व्हिडिओ झाला, जेवढं मी तुम्हाला सांगितलं, हे सर्व विसरले तरी चालते. तुम्ही फक्त लक्षात काय ठेवायचं की लाईनला दोन टाईपचे इक्वेशन असतात, वेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन. वेक्टर इक्वेशन दोन आहेत, नंबर 1 नंबर 2. कार्टेशियन इक्वेशन दोन आहेत, नंबर 1 अँड नंबर 2. बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.